अपेक्षा ठेवता चॅनल ओपन करा, नक्कीच यश आल्याशिवाय राहणार नाही. तर यूट्यूबचे बरेच नियम आहेत, पॉलिसी आहेत यूट्यूबच्या, तर त्याच्या बाहेर ते उल्लंघन करू नका. ते नियमाच्या आत राहा आणि नियमाचं पालन करा, तरच तुमचा चॅनल पुढे जाऊन सक्सेस होणार आहे. नक्कीच सक्सेस होईल ही मी अपेक्षा करते. म्हणजे देवाकडे प्रार्थना सुद्धा करते तुमच्यासाठी. त्यामुळे निराश न होता आणि जास्तच्या अपेक्षा न ठेवता फक्त मेहनत करा. यश देणारा परमेश्वर आहे. यूट्यूबरसाठी ज्या काही इम्पॉर्टंट अपडेट आहेत तर त्या मी आज सांगणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये. कोणाचं नवीन चॅनल असेल यूट्यूब किंवा जुना जरी चॅनल असेल, अजून मॉनिटाईज चॅनल नसेल, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर काय इम्पॉर्टंट अशा अपडेट आहेत किंवा काय टिप्स आहेत तर ह्या व्हिडिओत मी संपूर्ण सांगते. तर सगळ्यात अगोदर हे सांगणार आहे की माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि जो काही अनुभव मला आलेला आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अगदी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर चॅनल आपला ग्रो कसं करायचा, तर सगळ्यात अगोदर म्हणजे पहिल्यापासून आपण जर ही काळजी घेतली तर आपला चॅनल नक्कीच ग्रो होतो आणि पुढे जाऊन मॉनिटाईजला काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. हे आपल्या हातात आहे. आपणच चुका करत असतो. मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की ताई सबस्क्राईब कसे वाढवायचे, व्ह्यूज कसे वाढवायचे, वॉच टाईम कसा वाढवायचा किंवा चॅनल मॉनिटाईज कसा करायचा, ॲड्स इन पिन म्हणजे काय, म्हणजे बऱ्याच गोष्टी काही क्रिएटरच्या लक्षात नाही. म्हणजे माहिती सुद्धा त्यांनी एवढी घेतलेली नाही आणि चॅनल ओपन केलेलं आहे. सगळ्यात अगोदर चॅनल ओपन करण्या अगोदर ही माहिती आपल्याला घ्यायला पाहिजे होती. त्यानंतर आपण पुढे पाऊल टाकायला पाहिजे होता असं मला वाटतं. काय होतं, काही हरकत नाही आता जरी सुरुवात केली तरी, म्हणजे आता जरी तुम्हाला माहिती मिळाली आणि अगोदर तुमचा चॅनल ओपन झालेला असेल किंवा बरेचसे व्हिडिओ तुम्ही टाकलेले असेल तरी काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. फक्त ह्या गोष्टी फॉलो करा ज्या मी सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर तुमच्या चॅनलवरती तुमचे स्वतःचे व्हिडिओ असायला पाहिजे. कोणाचेही कुठूनही कॉपी केलेले नसायला पाहिजे. तरच आपला चॅनल सेफ राहणार आहे. पुढे जाऊन कॉपीराईट क्लेम वगैरे येणार नाही. दुसऱ्याचं व्हिडिओ डायरेक्ट जसाच्या तसा डाउनलोड करून आपल्या चॅनलवरती टाकायचा नाही. याने खूप मोठा प्रॉब्लेम येतो. स्ट्राईक वगैरे ह्या गोष्टी येत असतात आणि आता जरी आपण टाकलं, अपलोड केलं आपल्या चॅनलवरती दुसराचा व्हिडिओ, लगेच कदाचित येत नाही कॉपीराईट क्लेम वगैरे. पण जेव्हा तुम्ही चॅनल नंतर मॉनिटाईजला पाठवता तेव्हा त्या गोष्टी आपल्याला मेलमध्ये येतात. कशामुळे चॅनल मॉनिटाईज झाला नाही सगळं यूट्यूब आपल्याला क्लिअर सांगतं तिथं, म्हणजे मेलमध्ये. त्यामुळे सुरुवातीपासूनच जर काळजी घेतली तर पुढे हा प्रॉब्लेम होणार नाही. आणि काय होतं, एवढं आपण कष्ट करतो, एवढे वर्षांचा आपला जुना चॅनल असतो काहींचा. बऱ्याच लोकांचं मी चॅनल पण चेक केले आहे, खूप जुने चॅनल आहेत आणि एवढी मेहनत करतायत ते. मग तुम्ही जर ही काळजी घेतली नाही तर पुढे तुमच्या हातात यश कसं येईल. मग त्यामुळे सगळ्यात जसं चालू आहे तसं तुम्ही ती काळजी घ्यायची आहे. प्रत्येक व्हिडिओ एकदम व्यवस्थित टाकायचा आहे, एकदम चेक करायचा आहे. कोणत्या गोष्टी चेक करायचं त्या मी पुढे सांगते. तर पुढे जाऊन जर चॅनल मॉनिटाईज नाही झाला तर आपल्या हातात यश न येता अपयश येऊ शकतं. त्यामुळे तो दिवस पाहायचा आहे जे आपण स्वप्न पाहिलेलं आहे. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. मेहनत एवढी वायाला का जाऊ द्यायची, एवढी आपण मेहनत करतो ती वायाला का जाऊ द्यायची अशीच. तर मेहनत तर खूप आहे. खूप म्हणण्यापेक्षा 2-3 तास आरामात जातात व्हिडिओ शूटिंगपासून ते अपलोड करेपर्यंत. थंबनेल, टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन बॉक्स सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित द्याव्या लागतात. आणि तुम्हाला एक सांगते महत्त्वाची गोष्ट, टॅग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर सर्चेबल टॅग जर टाकले तर तुमचा व्हिडिओ सर्चमध्ये येऊ शकतो. सर्चमध्ये येण्याचे चान्सेस वाढू शकतात आणि सर्चमध्ये जर आला तर व्ह्यूज पण खूप येतात. त्यामुळे टॅग खूप इम्पॉर्टंट आहे. टॅगवर फोकस करा चांगला. टॅग चांगले टाका. आणि आता बघा नवीन काही अपडेट आलेले आहेत. जास्त पण टॅग लावू नका. खूप जास्त टॅग लावले जातात. काही चॅनलवरती असतात खूप जास्त, पण आता नियम आलेला आहे यूट्यूबचा
की जास्त टॅग वगैरे लावू नका. जे रिलेटेड आहे आपल्या व्हिडिओमध्ये त्या रिलेटेडच आपल्याला टॅग लावायचे आहेत. अजून दुसरं म्हणजे काय काळजी घ्यायची तर ते सांगते. तर आपला स्वतःचा आवाज, म्हणजे आता जसा माझा आवाज येतोय तसा स्वतःचा आवाज कोणाचाही कॉपी केलेला नसावा. व्हॉइस ओव्हर चालू शकतो. जर असं व्हिडिओ तुम्ही अपलोड केला, व्हिडिओ शूट केलाय तुमचा स्वतः केलेला आहे तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये आणि नंतर तुम्ही व्हॉइस ओव्हर दिले तर ते पण व्हिडिओ चालतात. फक्त तुमचा स्वतःचा आवाज पाहिजे, तुम्ही स्वतः व्हिडिओ शूट केलेला पाहिजे. त्यानंतर कोणाचंही कुठूनही काही कॉपी केलेलं नसायला पाहिजे. म्युझिक हे काय म्हणतात त्याला, फ्री म्युझिक पाहिजे. म्हणजे यूट्यूब लायब्ररीतून. आत्ता मी त्या दिवशी व्हिडिओ टाकला, मला वाटतं 2 दिवस झाले असेल, की कुठून आपल्याला हे घ्यायचंय, सॉन्ग यूज करायचं आहे. तर यूट्यूब लायब्ररी जी आहे तिथून आपल्याला सॉन्ग घ्यायचं आहे. ते आपण शॉर्ट व्हिडिओसाठी टाकू शकतो. लॉंग व्हिडिओला शक्यतो सॉन्ग वगैरे वापरू नका, म्युझिक वगैरे. आता मोठे मोठे लोक यूट्यूबर आहेत ते वापरतात, पण ते मेन्शन करतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये की कुठून घेतले, काय वगैरे, नाव वगैरे ते सगळं मेन्शन करतात. मग एवढं सगळं करण्यापेक्षा न वापरलेलं चांगलं. म्हणजे लॉंग व्हिडिओसाठी सांगते. शॉर्ट व्हिडिओला तुम्ही सॉन्ग बिनधास्त वापरू शकता. पण कुठून तर यूट्यूब लायब्ररीमधून. ते फ्री म्युझिक असतं, तिथून वापरायचं आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरं म्हणजे थंबनेल व्यवस्थित द्यायचा आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये चांगलं पाहिजे. म्हणजे कंटेंट चांगला पाहिजे. लोकांना त्यातून काहीतरी चांगलं घेता आलं पाहिजे. महत्त्वाची माहिती पाहिजे किंवा शिक्षण, म्हणजे तुम्ही क्लास वगैरे सुद्धा ऑनलाईन घेऊ शकता. किंवा बरेचसे आता प्रकार आपल्याला यूट्यूब चॅनलवरती, जर कोणाला नवीन चालू करायचं असेल तर चांगला काहीतरी कंटेंट शोधूनच चॅनल ओपन करा. काही शूट करायचं आणि अपलोड करायचं कोणी सुद्धा बघत नाही असले व्हिडिओ. कारण लोकांना काहीतरी हवं असतं तुमच्या मार्फत, की ह्या व्हिडिओमध्ये काय महत्त्वाचं आहे, माहिती महत्त्वाची पाहिजे असती तरच लोक तुमचा व्हिडिओ वॉच करणार आहेत. आणि जर तुमचा व्हिडिओ बघितला जात नसेल तर कुठून तुमचा वॉच टाईम वाढणार आहे. त्यामुळे मेन फोकस तुमच्या कंटेंटवर द्या सगळ्यात अगोदर. आता मला एका ताईची कमेंट आली होती की ताई व्ह्यूज कसे वाढवायचे. तर हेच आहे, कंटेंट जर तुमचा व्यवस्थित असेल तर व्ह्यूज वाढवायला आपल्याला कुठं सुद्धा जावं लागत नाही. आपल्या आपोआपच वाढत असतात. त्यामुळे कंटेंटवर फोकस द्या. थंबनेल चांगला ठेवा, आकर्षक ठेवा. खूप जास्त पण असं हे ठेवू नका. थंबनेल म्हणजे नॉर्मल ठेवायचा, पण एकदम असा अट्रॅक्ट झालं पाहिजे, लोक बघितलं पाहिजे किंवा क्लिक केलं पाहिजे थंबनेल पाहूनच. त्यामुळे व्ह्यूज पण येतात आणि व्ह्यूज आले की आपोआपच वॉच टाईम हा वाढायला मदत होतो. आणि एका ताईची ही पण कमेंट होती की ताई चॅनल नवीन आहे, व्ह्यूज कमी आहे तर काय करू. तर ताई, नवीन चॅनल असल्यावर व्ह्यूज सगळ्यात अगोदर कमी येतात. नंतर जसं जसा चॅनल आपला ग्रो होत जातो त्यानंतर आपले हळूहळू व्ह्यूज वाढत जातात. त्यामुळे ती काळजी करू नका की आपण लगेच चॅनल ओपन केला आणि लगेच आपल्याला 1000-2000 व्ह्यूज येतील एका व्हिडिओला. तर अशी अपेक्षा लगेच ठेवू नका. आणि बिना अपेक्षा ठेवता जर चॅनल तुम्ही ओपन केला तर त्याचं फळ लवकर मिळतं. म्हणजे हे बघा, आपण काय करतोय, किती मेहनत घेतोय हे आपल्या हातात आहे. आणि 1-2 व्हिडिओ टाकले म्हणजे लगेच आपल्याला यश येणार आहेत का? नाही. खूप वर्ष पण लागतात. काहींचं 6 महिन्यात सुद्धा मॉनिटाईज होतो, काहींचं 2 महिन्यात सुद्धा झालेलं आहे, काहींचे वर्षानुवर्ष लागतात. त्यामुळे लगेच अपेक्षा ठेवू नका की मी आता यूट्यूब चॅनल ओपन केलाय की लगेच मला व्ह्यूज आले पाहिजे 5-50 हजार, लगेच चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे. न अपेक्षा ठेवता चॅनल ओपन करा. नक्कीच यश आल्याशिवाय राहणार नाही. तर यूट्यूबचे बरेच नियम आहेत, पॉलिसी आहेत यूट्यूबच्या, तर त्याच्या बाहेर ते उल्लंघन करू नका. त्यामुळे निराश न होता आणि जास्तच्या अपेक्षा न ठेवता फक्त मेहनत करा. यश देणारा परमेश्वर आहे. त्यामुळे अजून काही तुम्हाला कोणाला माहिती हवी असेल तर मी प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करीन. जो मी अनुभव घेतलेला आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर मी देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.